जिल्हाधिकाऱ्यांनी खरं तर जोरदार झटका दिला असून जिल्ह्यातल्या सरपंचांसह 20 सदस्यांना झटका दिला आणि त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद केलाय। सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 20 ग्रामपंचायत सदस्यांना विविध कारणास्तव अपात्र केले आहे। त्यामध्ये काही सरपंचांचाही समावेश असल्याची माहिती मिळाली। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी या गावातील 5 सदस्यांना निवडणुकीचा खर्च वेळेत आणि विहित नमुन्यात न दिल्याने अपात्र करण्यात आले। त्यामध्ये अंजली चव्हाण, नूरजहां हुसेन शेख, तेजश्री गायकवाड, शांताबाई नागनाथ कांबळे, बलभीम खांडेकर यांचा समावेश आहे। माढा तालुक्यातील रांझणी या गावातील तर तब्बल 7 सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र केले। या सर्व सदस्यांनी गावात अतिक्रमण केल्याचे समोर आले आहे। सोनाली माने, रोहिदास गायकवाड, नेताजी चमरे, संगीता पाटोळे, चंचला पाटील, प्रीतम पाटील, दीपाली गायकवाड यांचा समावेश आहे। बार्शी तालुक्यातील खडकोणी इथल्या मनीषा कोथिंबिरे, गीता प्रशांत आगाव या 2 सदस्यांना अतिक्रमण केल्याने अपात्र केले आहे। सांगोला तालुक्यातील बामणी इथल्या अर्जुन साळुंखे, अक्कलकोट तालुक्यातील मुंडेवाडी इथल्या सुरेखा माळी, माळशिरस तालुक्यातील बत्सेरी गावातील शालन माने यांना 3 अपत्य असल्याने अपात्र ठरवले। करमाळा तालुक्यातील हिवरवाडी इथल्या अनिता पवार यांना पदाचा गैरवापर केल्याबद्दल अपात्र ठरवण्यात आले। करमाळा तालुक्यातील देवसाळी ग्रामपंचायत सदस्य आशिष गायकवाड यांना अतिक्रमण केल्याने तसेच करमाळा तालुक्यातीलच निमगाव येथील लखन जगताप यांना अतिक्रमण आणि पदाचा गैरवापर केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र केले आहे।